चंद्रपूर जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांशी संबंधित अनैसर्गिक लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। 5व्या वर्गात शिकणाऱ्या 2 अल्पवयीन विद्यार्थ्यांकडूनच अन्य 2 अल्पवयीन विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करण्यात आलाय। विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्यानंतर प्रकरण उघड झाले। पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। हा प्रकार बल्लारपूर तालुक्यातील एका खासगी अनुदानित आश्रमशाळेत घडलाय। आरोपींचे वय सुमारे 10 ते 11 वर्षे आहे। पीडित विद्यार्थी हे सख्खे भाऊ आहेत। पीडित विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेमुळे केवळ आश्रमशाळा आणि तिथल्या वसतिगृहाच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून एवढ्या लहान वयातील मुलांमध्ये अशी विकृत मानसिकता कशी निर्माण होत आहे याबाबतही गंभीर चिंता व्यक्त होत आहे। या आश्रमशाळेत मुला मुलींच्या राहण्याची स्वतंत्र व्यवस्था आहे। मुलांच्या एका खोलीत सुमारे 12 ते 15 विद्यार्थी राहत असून पीडित आणि आरोपी विद्यार्थी एकाच खोलीत राहत होते। घटनेमागील नेमकी कारणे तसेच वसतिगृहातील सुरक्षा आणि व्यवस्थापनाचीही चौकशी केली जात आहे। चौकशी दरम्यान आरोपी विद्यार्थ्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। आतापर्यंत वसतिगृहातील सुमारे 35 विद्यार्थ्यांचे जबाब नोंदविण्यात आले असून इतर विद्यार्थ्यांचे जबाबही नोंदविण्याचे काम सुरू आहे। आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांना अटक करण्यात आलेली नाही, मात्र त्यांच्या विरुद्ध पॉक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मोबाईल आणि इंटरनेटचा अनियंत्रित वापर, अश्लील कंटेंटपर्यंत सहज पोहोच, मुलांशी संवादाचा अभाव तसेच लैंगिक सुरक्षिततेबाबत योग्य शिक्षणाचा अभाव ही अशा घटनांमागील संभाव्य कारणे मानली जात आहेत। बल्लारपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एक आश्रमशाळामध्ये लैंगिक अत्याचाराचा प्रकार समोर आला। 2 बालक लहान आहे, एक 9 वर्षाचा आणि एक 11 वर्षाचा। त्यांच्यासोबत हे लैंगिक अत्याचार झालेला आहे। याच्यामध्ये 2 विधी संघर्ष बालकचं नाव समोर आलेलं आहे। त्यांची वय 11 वर्ष आहे दोघांची आणि आपण त्यांना नोटीस देऊन त्यांची चौकशी केलेली आहे। मेडिकल जांच सुद्धा केलेली आहे। पोलीसचा पुढील तपास सुरू आहे। 2 बालक थोडे इंजर्ड आहे म्हणून ते ऍडमिट आहे हॉस्पिटलमध्ये आणि विधी संघर्ष बालकची वय कमी असल्यामुळे त्यांना सध्या अटक करण्यात आलेली नाही। त्याचबरोबर आश्रमशाळामध्ये असा प्रकार अजून घडलेला होता किंवा घडलेला आहे याची पण चौकशी पोलीस करत आहे। त्या प्रक्रियेमध्ये आपण आतापर्यंत 35 मुलांचे बयान घेतलेले आहे। अजून जे उरलेले स्टुडंट्स आहेत त्यांच्या बयान सुद्धा पोलीस घेत आहेत।